समस्या आपल्या आमदार साहेबांनी ठेवल्याच नाही इथं. बरं. पूर्ण त्यांनीच केलेलं. पूर्ण समस्या आहेच नाही इथं, काहीच नाही आहे. जे पाहिजे थोडीफार राहिली समस्या बी तर आमचे 4 उमेदवार आम्हाला करून देणार. काय नाही, आता साहेबांनी एवढं केल्यामुळे आता सगळे त्यांच्याच पाठीशी राहणार आहे आणि त्यांनाच आम्ही जिंकून आणणार आहे. 4 उमेदवारांना आमचा सपोर्ट त्यांनाच आहे. समस्या तर साहेबामुळे आमच्याकडे काहीच राहिलेलं नाही. बरं. पुढचं विजन काय वाटतं? पुढचं विजन छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात जास्त लीडनं या प्रभागात रेकॉर्ड ब्रेक सगळे आमचे 4 उमेदवार निवडून येणार आहे. माझं नाव शिवशंकर देशमुख आहे. आत्तापर्यंत तसं बघितलं तर 90% काम ऑलरेडी झालेली आहे. याच्यानंतर फक्त पाण्याची समस्याचा काही विषय नाही आहे. फक्त पाण्याचा जो टायमिंग आहे तो फक्त रात्रीचा जो 2:30-3चा जो टायमिंग आहे तो सकाळी आता याच्यानंतर ते 100% करणार आहेत. त्याच्यात तेवढा विश्वास पण आम्ही त्यांच्यावर आहे. तोंडगिरे, लखन तोंडगिरे. अच्छा, काय सांगाल? काय नाही, पालकमंत्री साहेबांनी सगळे विकास केलेले आहेत. तुम्हाला दिसून येते सगळे विकास. त्रिवेणी कुंडलवाल. बरं, कसं वाटतं? प्रतिसाद चांगला आहे आणि धनुष्यबाण निवडून येणार याचा विश्वास पण आहे. भविष्यामध्ये कुठले अजून विकासाचे काम इथं झाली पाहिजे? भरपूर काम आहे. जशी जशी त्यांना यादी मिळेल तसे करतील ते कामं. त्यात तो पण विश्वास आहे की करतील कामं म्हणून. तर आता तर हे नगरसेवकांचे इलेक्शन, तसेच आमचे पालकमंत्री सक्षम आहेत. काही जरी समस्या आम्ही तिथे घेऊन गेलो तर 100% निवारण ते करून देतात. पहिल्यांदाच प्रभाग वाढ हे डिक्लेअर झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या लीडमध्ये संपूर्ण सिटीमधून 18 नंबर वार्डमध्ये सगळ्या लोकांची वाच आहे की 18 नंबर वार्ड हा असा वार्ड आहे की जास्त लीडमधून निवडून येतील. 4 उमेदवार बहुमताने विजय प्राप्त होतील. कुठल्या समस्या आणि त्या कशा निवारण होतील? काय पाण्याची समस्या वगैरे काय, कसं वाटतं? आता त्यांनी सांगितलेले आहे पाण्याची समस्या वगैरे आम्ही सगळं करू. करतील पण ते विश्वास आहे. माननीय माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेल्या विकास कामाच्या संदर्भामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये आमचे जे प्रभागामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत, माननीय आमदार संजय भाऊ शिरसाट, पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री यांच्या माध्यमातून सर्व उमेदवार भरघोस मताने विजयी होतील असं आम्हाला खात्री आहे. प्रचंड आशावाद इथल्या स्थानिक मतदारांना आहे. अनेक लोकांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.